नमस्कार. आज मी तुम्हाला वालाची खिचडी बनवून दाखवणार आहे. त्याचं साहित्य बघा. हे 2 कांदे आहेत, 5 मिरच्या आहेत हिरव्या, कोथिंबीर आहे, आलं आहे, लसूण आहे, 4-5 पाकळ्या आहेत, अजूनही मी सोलून ठेवलेलं आहे. हे 1 टोमॅटो आहे, 1 चमचा साखर आहे, ओलं खोबरं आहे, 1 वाटी वाल आहेत, कडवे वाल, त्यांना मोहर आणलेले ते बघा असे, आणि 2 वाटी हेच वाटीचा माप तांदूळ आहेत. ते मी धुवून सुकून घेतले आहेत, म्हणजे पाणी गळत ठेवलेलं आहे. आता आपण भात बनवायला घेऊ. हे बघा, आता आपण याचं वाटण करून घेऊ. हे बघा, हे खोबरं आहे, हे लसूण घालून घेऊ, लसूण, आलं, कोथिंबीर आणि ह्या मिरच्या. आता हे सगळं एकत्र वाटण करून घेऊ. हे बघा, आता आपण बनवायला घेऊ खिचडी. आता कढई ठेवलेली आहे, झाली गरम होत आली आहे, गॅस चालू करते. त्याच्यामध्ये तेल घालून घेऊ. तेल घालून घेऊ. हे बघा, हा 1 चमचा तेल घातलेला आहे. अजून थोडासा वाढवते, 1.5 चमचा झाला आहे. हा डाळीचाच चमचा आहे, तोच वापरलेला आहे मी. मोहरी घालून घेऊ, जरा तरतरू द्या. एका बाजूनी जिरं घालून घेऊ. लगेच आपण ही हिरवी वेलची घालून, गरम मसाल्याची वेलची आहे, दालचिनीचे 2 तुकडे आहेत, आणि 1 लवंग आहे, आणि काली मिरी आहे. तेजपत्ता 2 पानं घालू. हे बघा, चिमूटभर हिंग घालून घेऊ. हे उभा चिरलेला कांदा घालून घेऊया फोडणीला. आता कांदा गुलाबी कलर होईपर्यंत भाजायचा आहे. हे बघा, कांदा छान असा भाजत आलेला आहे. आता आपण याच्यावर हे तांदूळ घालून घेऊ. तेही आपल्याला थोडे गुलाबी कलर करायचं आहे. आता हे असे भाजून घ्यायचे. गॅस मध्यम ठेवते, जास्त पण नाही भाजायचे. थोडासा कलर त्याला गुलाबी आला पाहिजे, हलका फुलका असा, जास्त गुलाबी पण नाही करायचे. तर याच्यानंतर आपण हे बघा, स्वच्छ धुवून घेतलेले. केव्हाही वाल साफ केल्यानंतर ना पाण्यामध्ये ठेवायचे, काळे पडत नाही. आता हे वाल घालून घेऊ. तेही चांगले असे परतवून घ्यायचे. पण लगेच त्याच्यात ते वाटण केलेलं आहे ना, ते घालून घेऊ. गॅस मध्यम ठेवते. लगेच त्याच्यामध्ये हा टोमॅटो बारीक चिरलेला घालून घेऊ. हे चांगलं भाजून घेऊ. थोडा गरम मसाला घालते, पावडर, बिर्याणी मसाला असतो ना तो, थोडाच वापरलेला आहे, कारण गरम मसाला वापरलेला आहे मी अख्खा. आता हळद घालून घेऊया, अर्धा चमचा. हे बघा, आता गरम पाणी केलं. हे मी 5 वाटी पाणी घेतलेलं आहे, गरम केलेलं आहे. ते आता आपण याच्यात घालूया. तर पाणी घालून घेऊ गरम. घालून घेऊया. 5 वाटी पाणी घातलेलं आहे. आपल्याला जर कमी वाटलं, नंतर नाही शिजलं, तर आपण वर थोडं गरम पाणी शिंपडू शकतो. आता याच्यामध्ये लगेच 1 चमचा साखर घालून घेऊ. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. हे बघा, चवीपुरतं मीठ घालायचं.
याच्यामध्येच थोडी कसुरी मेथी घालते. ते बघा याच्यावर आता हे झाकण ठेवून घेते. गॅस मध्यम ठेवायचा, जरा ओतू जाईल. आता थोडं उघडून बघूया, जरा उघडायला पण पाहिजे. छान असं सुगंध येतो गरम मसाल्याचा. शिजायला पाहिजे. थोडासा अर्धी वाटी पाणी घालूया, गरम पाणी आहे. आणि परत असंच झाकण ठेवून देऊ. बघा असं झाकण ठेवून देते. आता वाफेवर शिजू. आता आपण उघडून याच्यावर कोथिंबीर घालून देऊ. हे बघा हे सुकं खोबरं किसून घेतलेलं आहे, ओलं नाहीये माझ्याकडे. हा आता श्रावण महिना आला ना, वाल घालून ना खिचडी बनवायला आणि खाण्यासाठी पण खूप मजा येते. हे बघा आता याच्यावर कोथिंबीर घालून देऊ. तर हे शिजलेलं आहे पूर्ण. थोडा वेळ तसेच परत झाकून ठेवते. श्रावण महिन्यात कसे आता हे उपवास असतात ना, वालाचं बिरडं, वालाचा भात, खिचडी म्हणतात, काही लोक भात म्हणतात. आता हे बघा उघडून बघूया. छान असं शिजलेलं आहे बघा, छान त्याची वाफ आलेली आहे. भात सुद्धा शिजलेले आहे, वाल पण शिजलेले आहेत. आता गॅस बंद करते, परत झाकण ठेवते. आता हा भात झालेला आहे. हे बघा वालाची खिचडी आता आपली खाण्यासाठी तयार आहे. हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. धन्यवाद.